नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीचा मराठी या विषयाचा धडा कविता 17वी रानपाखरं याचा स्वाध्याय. आता मग सुरू करूयात. 1. कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. घरा खरा, त्यावरी गोजिरी, कानोला तुला, भास्कर सुस्वर. यामध्ये आपल्याला शेवटचे अक्षर जे समान असणारे ते शब्द आपण इथे घेतले आहेत. प्रश्न 2. खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा. उदाहरणार्थ जसे की रानपाखराचं शरीर कसं आहे ते बोलतात, ते निळसर आहे. तर त्याचे डोळे कसे आहेत तर तेच सांगितले आहे. पंख चिमुकले, पाय चिमुकले, देह कानोला, आभाळ अफाट, गाणे सुस्वर. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावतीये? उत्तर. कवितेतील मुलगी रानपाखराला रोज सकाळी घरी बोलावत आहे. 2. रानपाखराचे डोळे कसे आहेत? उत्तर. रानपाखराचे डोळे चमचमणाऱ्या गोजिऱ्या रत्नासारखे आहेत. 3. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे बरं? उत्तर. रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला असा प्रश्न पडला आहे की लहान शरीर असूनही हा रानपाखराला अफाट आकाशात कसं काय उडता येतं? 4. सूर्य डोंगर सोडून वर कधी येतो? उत्तर. रात्र संपल्यावर सूर्य डोंगर सोडून वर येतो. आता इथे बऱ्याचदा मुली काय चुका करतात की सूर्य डोंगर सोडून वर कधी येतो तर बोलतात सकाळी. तर हे उत्तर चुकीचं आहे. सकाळ तेव्हा होते जेव्हा सूर्य डोंगर सोडून वर येतो. तर याचं खरं उत्तर असं असणार आहे की रात्र संपल्यावर सूर्य डोंगर सोडून वर येतो. 5. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कुठे जायचं आहे? उत्तर. कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर त्याच्या घरी जायचं. 6. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? उत्तर. कवितेतल्या मुलीला भेटायला रानपाखराची आई आणि सूर्य येणार आहे. 7. कवितेतल्या मुलीला मज्जा केव्हा येईल असे वाटते? उत्तर. जेव्हा कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येतील तेव्हा मज्जा येणार. प्रश्न 4. कोण म्हटले आहे? जीवाचा मित्र कोणाला म्हटले आहे? रानपाखराला. गोजिरी रत्ने रानपाखराचे डोळे. प्रश्न 5. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते. खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा. जसं उदाहरणार्थ रेशमाला तिची आई उठवते. ती रेशमा उठ लवकर अशी हाक मारून उठवते. तर सतीशला मोबाईलच्या गजरने जाग येते. तर मोबाईल डॅश डॅश असा आवाज करून उठवतात. तर त्याचं उत्तर येणार आहे सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो. भिकूचे घर दाट जंगलात आहे त्याला डॅश डॅशच्या आवाजामुळे जाग येते. तर भिकूचे घर दाट जंगलात आहे त्याला पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते कारण पक्षी सकाळी लवकर उठतात. 3. रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते तो दररोज डॅश डॅशच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे डॅश डॅश करत जाते. उत्तर. रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते तो दररोज रेल्वेच्या आवाजाने उठतो. रेल्वे झुकझुक आवाज करत जाते. 4. रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे. बाजार पहाटे सुरू होतो. रेवती दररोज डॅश डॅश अशा आवाजामुळे उठते. तर रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे. तर बाजार पहाटे सुरू होतो. रेवती दररोज भाजी घ्या भाजी अशा आवाजामुळे उठते. 5. जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे त्यामुळे ती दररोज डॅश डॅश अशा आवाजामुळे उठते. उत्तर. जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे त्यामुळे ती दररोज एसटीच्या पम पम अशा आवाजामुळे उठते. 6. जमीलची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्याचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमीला रोज डॅश डॅशच्या आवाजामुळे जाग येते. उत्तर. जमीलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते त्याचे घर कारखान्याच्या आवारातच आहे तर जमीला रोज यंत्राच्या आवाजामुळे उठवत आहे. 7. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्याचे घर आहे. दिनेशला डॅश डॅशच्या डॅश डॅश अशा आवाजामुळे जाग येते. उत्तर. दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्याचे घर आहे. दिनेशला दररोज कोंबड्याच्या त्या कुकुस्कू अशा आवाजामुळे जाग येते. अशा प्रकारे हा आपण व्हिडिओ पूर्ण केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.